एकीकडे जग तिसऱ्या महायुद्धाच्या भीतीच्या छायेत असताना पोलंड आणि कोल्हापूरच्या एका खास मैत्रीची ही कहाणी. युद्ध हा शब्द जरी छोटा असला तरी त्याच्यामागे विनाशाची एक भीषण कहाणी असते. युद्धामागे हजारो कुटुंबांचे अश्रू, उद्ध्वस्त झालेली घरं आणि अनाथ झालेली लेकरं दडलेली असतात. इतिहासातील अशाच एका महायुद्धाचा ज्यांना सर्वाधिक फटका बसला अशा पोलंडमधील काहींनी कोल्हापुरात छावण्यांच्या स्वरूपात आसरा घेतला होता. त्याच पोलंडवासियांचे कोल्हापूरवर असलेल्या प्रेमाचा खास रिपोर्ट. कोल्हापुरातल्या वळीवडीत राहणाऱ्या रमाबाई कांबळे यांना घट्ट मिठी मारताना पाहायला मिळत असलेल्या या आहेत पोलंडमधील इव्होना त्यास्कोवाका. मागील 4 दिवसांपासून त्या कोल्हापूरमध्ये त्यांची मैत्रीण मार्था पॉल्युच यांच्यासोबत आल्या आहेत. इव्होना त्यास्कोवाका आणि मार्था पॉल्युच या दोघांच्याही आया दुसऱ्या महायुद्धामुळे छत्रपती घराण्यानं कोल्हापुरातल्या वळीवडी इथं उभारलेल्या छावणीत वास्तव्यास आल्या. तब्बल 6 वर्ष त्या इथं वास्तव्यास होत्या. त्यावेळी त्या सर्वच निर्वासित पोलंडवासियांना ज्यांची सोबत लाभली होती त्या या तब्बल 94 वर्षीय रमाबाई कांबळे. 1941 मध्ये वळीवडे कॅम्पमध्ये अवघ्या 15 वर्षांच्या असताना रमाबाई पाणी भरण्याचं काम करत होत्या. त्याचवेळी अनेक पोलंडवासियांचा सहवास रमाबाईंना लाभला. त्यानंतर अनेक वर्षांनी मार्था पॉल्युच यांनी वळीवडीमध्ये छावणीच्या ठिकाणाला भेट दिली. ही जागा म्हणजे पोलंड आणि कोल्हापूरच्या मैत्रीच्या नात्याला अधिक घट्ट करणारी जागा असल्याचं मार्था यांनी पुढारी न्यूजशी बोलताना सांगितलंय. दुसऱ्या महायुद्धामध्ये पोलंडमधले अनेक जण जे आहेत ते भारतामध्ये आणि विशेष करून कोल्हापुरातल्या वळीवडे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या छावणीमध्ये आले होते. कोल्हापूरमध्ये जवळपास 5 ते 6 हजाराहून अधिक पोलंडवासी जे आहेत ते या छावण्यांमध्ये होते आणि या छावण्यांची आणि निवाऱ्याची व्यवस्था केली होती ती कोल्हापुरातल्या छत्रपती घराण्यानं. ज्या ठिकाणी हे छावण्या उभारण्यात आल्या होत्या त्याच ठिकाणी आता वस्तू संग्रहालय देखील उभं राहणार आहे. पोलंडमधले नागरिक राहायला होते, ज्या छावण्यांमध्ये राहायला होते ते पाहण्यासाठी स्वतः पोलंडवरून या ठिकाणी आलेले आहेत. गेल्या 1 आठवड्यापासून या महिला कोल्हापुरातल्या याच वळीवडे या ठिकाणी आहेत. Well, we've been welcomed so much in Kolhapur. Everywhere we go, people are very kind and generous and welcoming, and it's been really amazing to meet the people from the school and interact with them. You met Sambhajiraje also. Yes, so when we came here about a week ago, and we saw the state of the museum, we were very upset because I came 2 years ago with my sisters and it didn't look like this. It still looked good. And my friend Ivona, who's left now, she came here in 2019. So we were very upset to see the state of the building. इव्होना आणि मार्था या दोघींच्या आया स्टेफनिया तसंच दानुता यांनी वारंवार कोल्हापूर बद्दलच्या प्रेमाबद्दल सांगितलेल्या गोष्टी ऐकत दोघी लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यामुळे त्यांना कोल्हापुरातल्या वळीवडे गावाला भेट देण्याची खूप इच्छा होती. आठवणींचा ठेवा जपण्यासाठी या दोघी कोल्हापूरमध्ये आल्या. म्हणजे पोलिस लोक आणि भारतीय लोक विशेषतः या वळीवडे कॅम्पमध्ये राहिले होते त्यावेळेला त्यांचे आणि आमचे ऋणानुबंध आणखीन घट्ट व्हावेत या उद्देशानंच हे म्युझियम त्यांच्या आठवणीसाठीच या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये त्याचं सगळं काम कंप्लीट करण्याची ग्वाही संभाजीराजांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना दिलेली आहे. छावण्या ज्या आता पाठीमागची इमारत जी दिसते त्या पाठीमागच्या इमारतीसारखीच ही इमारत होती, पण ही पाडून आता ह्या पद्धतीचं त्यांना म्युझियम करण्यासाठी दिलेलं आहे. त्याचं काम चालू आहे आणि त्यांनी बघितलेलं आहे. त्या जेव्हा आल्या तेव्हा इथं त्यांना थोडीशी अस्वच्छता दिसली. त्यामुळं कालच ग्रामपंचायतने येऊन इथं स्वच्छता केलेली आहे. आता इथून पुढं त्यांचं नियोजन काय असेल ते ग्रामपंचायत त्यांना सांगेल. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी वळीवडेमध्ये स्मृती संग्रहालय उभारण्यासाठी मागील काही वर्षांपासून पाठपुरावा केला होता. त्यानुसार इथं त्यांची उभारणी सुद्धा करण्यात आली आहे. पोलंडचे उपराष्ट्रपती यांच्या हस्ते 2019 मध्ये स्मृती स्तंभाचं दिमाखदार कार्यक्रमाद्वारे उद्घाटनही झालं होतं. विशेष म्हणजे पोलंडचं एक शिष्टमंडळ सुद्धा या कार्यक्रमाला आलं होतं. मात्र सध्या या ठिकाणची अवस्था पुन्हा दयनीय झाली असून याकडे प्रशासनानं लक्षही देण्याची मागणी केली जाते. ते म्युझियमचं चांगलं काम पूर्ण होऊन दे याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. ते काम व्यवस्थित होणे गरजेचं आहे.
पूर्वी 3-1 वर्षापूर्वी काम सुंदर केलं होतं, पण इथं काही सिक्युरिटी गार्ड किंवा भिंती व्यवस्थित नसल्यामुळे बाहेरची पब्लिक मुलं बिलं सगळी दिवसरात इथं बसून कंप्लेंट म्हणजे घाण करून टाकलेलं आहे. आधी लवकर पूर्ण करून तिथं सिक्युरिटी व भिंती सगळं व्यवस्थित पॅक करून घ्यावं आणि मोहीम चांगल्या प्रकारे अगदी सुंदर करावं. पोलंडवासियांना कोल्हापूरमध्ये मायेचा आधार देणाऱ्या वळीवडेच्या वास्तूला जपण्याची जबाबदारी सरकार सोबत स्थानिकांचीही आहे. कारण ही केवळ एक वास्तू नाहीये, तर महायुद्ध झाल्यानंतर नागरिकांची काय अवस्था होते हे दर्शवणारं हे ठिकाण आहे. इव्होना आणि मार्था यांच्या कुटुंबियांनी सुद्धा याच यातना पोलंडमध्ये सहन केल्या. त्यावेळी कोल्हापूरमधल्या वळीवडे गावातील छावणीनं त्यांना आधार दिला. युद्धातून केवळ विनाश, राख आणि वेदना पदरात पडतात याचं हे वास्तव. सध्याच्या युद्धातही माणसं आणि देशातील जागा बदलतील, मात्र वेदना आणि यातना याच असतील. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.